बदलापूरच्या जत्रेमध्ये चोरीचा सुळसुळाट जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या आपण बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन येथे आहोत। नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। आज बदलापूरच्या जत्रेमध्ये तब्बल 4 ते 5 चोरीच्या घटना घडलेल्या आहेत आणि आजही या ताई आपण बघू शकतो जत्रेमध्ये गेलेल्या तर या चिमुकल्याच्या गळ्यातील सोन्याचं लॉकेट जे आहे ते चोरीला गेलेलं आहे। हा धक्कादायक प्रकार जो आहे तो घडलेला आहे। आपण बघू शकतो हा फोटो या ताई दाखवत आहे, त्या फोटोमध्ये आपण पाहू शकतो त्याच्या गळ्यामध्ये ते सोन्याचं पॅटर्न आपल्याला पाहायला मिळते। परंतु जत्रेमध्ये फिरत असताना आपण बघू शकतो या लहान चिमुकल्याच्या गळ्यातील सोन्याचं लॉकेट जे आहे ते चोरण्यात आलेलं आहे। मोबाईलही चोरीच्या घटना आज घडलेल्या आहेत। नेमकं काय घडलेलं आपण त्या ताई आहेत त्यांच्याशी संवाद साधून जाणून घ्या। काय प्रकार आहे आणि किती वाजता गेला होता, तुमच्या कधी लक्षात आला हा प्रकार? आम्ही गणपतीचं दर्शन केलं आणि बाहेर पडलो। बाहेर आलं तर त्याला 2-3 तिथे ठिकाणी आहे खेळायची वस्तू आहे असं जम्पिंग वगैरे ते केलं। त्याच्यानंतर तसंच बाहेर आलो आणि मग एवढी गर्दी झाली, म्हटलं एक मंगळसूत्र घेते मी खोटा माझ्यासाठी, म्हणजे कामाला डेली यूजला येईल। आणि मग ह्यांनी मला सांगितलं आई माझा मंगळसूत्र नाही दिसत आहे, ते बघ कुठे गेलं। आणि मी परत ते पूर्ण कपडे वपडे शोधायला लागली आणि तिथे आजूबाजूला बघितलं तर एवढी गर्दी होती की काय समजलंच नाही। मग बाहेर पडली, रिक्षा स्टँडची इथे आली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही कंप्लेंट करा इथे येऊन पोलीस स्टेशनला। साधारण किती वाजता झालं? मी 7 वाजता झाला हे सगळं आणि मी 7:30 वाजता इथे आली। आता ते पेंडंट एकदा आपण हो तक्रार असं दिली सोन्यात तुम्ही आता? हो आता घेतली त्यांनी माझी तक्रार, आता घेतली। आता 10 तुम्हाला कधी वाजता कळलं की ही घटना घडली? कारण की तुम्ही 7:30 बऱ्याच फोटो व्हिडिओ जे दाखवत आहेत त्याच्यामध्ये बाळाच्या गळ्यामध्ये ते दिसतंय पेंडंट आहे. पेंडंट आहे। परंतु तुमच्या हे लक्षात मला 7:25 ला असं आम्ही ऍक्च्युली मंगळसूत्र घेत होतो तेव्हा ह्यांनी मला सांगितलं आई माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र नाही दिसत आहे, बघ कुठे गेला तो। तेव्हा मला कळलं। त्याने असं काय सांगितलं का त्याच्या हो त्यांनी घरातून खेचलं नाही किंवा काय? खेचलं नाही, त्याला काहीच समजलं नाही, त्याला काहीच तुम्ही याला समजलं उचलून घेतलं होतं का नाही। चालत होता? चालतच होतो आम्ही, उचलून कसं घेणार एवढी गर्दीमध्ये। तर मग मी त्याला हात धरून टाईट धरून असं चालतच होती पुढे, पण एवढी गर्दी होती दोन्ही बाजूनी की समजलंच नाही की कसं कधी झालं ते। ओके, काय मागणी असेल पोलीस प्रशासनाकडे तुमची? त्यांना मी सांगितलंय की जरा शोधून द्या किती लोक आहेत तिथे। अजून एक केस आलाय आतमध्ये, असंच झालंय। एक छोटी बाळ आहे 3 वर्षाची, तिचं पण तसंच हे लॉकेट सेम लॉकेट असं हरवलंय। आता त्यांना एक बाईला पकडलंय, आता त्यांच्याशी चौकशी करणार आहे ते। नक्कीच आपण बघू शकतो बदलापूर शहरात हा प्रकार घडलेला आहे। जत्रेला मोठ्या प्रमाणात नागरिक जात असतात, परंतु बाप्पाचं दर्शन घेतल्याच्या नंतर जत्रेत फिरत असताना आपण बघू शकतो हा धक्कादायक प्रकार या कुटुंबियांसोबत घडलेला आहे। परंतु तिथे जत्रेत गेल्याच्या नंतर पाकिट चोरीच्या घटना असतील, मोबाईल चोरीच्या घटना असतील, सोनं गळ्यातलं चोरण असेल, याच्या घटना ज्या आहेत त्या वाढताना आपल्याला पाहायला मिळतात। पोलिसांच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून या संपूर्ण घटनेचा तपास जो आहे तो कसून केला जातोय। परंतु आपण बघू शकतो या घटनेनंतर कुठेतरी एक भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। जत्रेचा आजचा 9वा दिवस आहे। मोठ्या प्रमाणात नागरिक भक्तजन स्टेशनपाडा परिसरामध्ये येत असतात, परंतु कुठेतरी आपण बघू शकतो चोरांचा हा सुळसुळाट जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। त्याच्यामुळे नक्कीच जत्रेत जाताना आपण काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे, सतर्क राहणं तितकंच गरजेचं आहे। कारण की आपण तिथे असतो, आपण त्या प्रकाशाकडे पाहतो, वेगवेगळ्या गोष्टींकडे पाहतो, परंतु जे चोर असतात ते तुमच्यावरती पारड ठेवून असतात। आपण या ताईंशी जेव्हा संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की हा जो लहान मुलगा आहे चिमुकला आहे तो पहिले तिथे बऱ्याच ऍक्टिव्हिटीज त्याने केल्या, बऱ्याच ठिकाणी तो खेळला, परंतु जेव्हा ते एक छोटीशी गोष्ट खरेदी करण्यासाठी म्हणजे या ताई एक मंगळसूत्र पाहण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांच्या मुलाने सांगितलं की माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र नाहीये। कारण की त्याला ते पटकन सांगता नाही आलं, त्यांनी त्या भाषेत सांगितलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या लहान चिमुकल्याच्या गळ्यातील ते लॉकेट होतं, जे पॅटर्न होतं ते चोरण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे नक्कीच कुठेतरी एक भीतीचं वातावरण पाहायला मिळते। त्यांनी